फॉर्म भरल्यानंतर आम्ही जो प्रचार चालू केला आहे त्याला आज 5 दिवस चालू 5वा दिवस आहे। खरं तर आम्हाला इतका महिलांचा आणि लाडक्या बहिणीचा प्रतिसाद भेटतो तो म्हणजे लाडकी बहीण। लाडक्या बहिणीमुळेच मला वाटतं शिवसेना महाराष्ट्रात किंवा नाशिक मध्ये तर नक्कीच त्यांचा महापौर झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे आमचा। आणि म्हणून बोला, शिवसेना नाशिक मध्ये एक मला वाटतं खूप आघाडीवर आहे असं आमच्या प्रचाराच्या माध्यमातून मला दिसतंय। नक्कीच नागरिक ज्येष्ठ असतील श्रेष्ठ असतील हे शिवसेनेच्या मागे राहिल्याशिवाय राहणार। तुम्ही प्रचार करतायत एकदम हसत खेळत, याचं काही विरोधकांना टेन्शन येतंय का? ते कारण मला वाटतं डॉक्टर कडून चेक करावं लागेल त्यांचा बीपी किती वाढला। गेल्या 5 दिवसापासून प्रभाग क्रमांक 10 मध्ये आम्ही 4ही उमेदवार प्रचार करतोय। आता 50% एरिया आमचा कव्हर झालेला आहे आणि 80 ते 90% कामगार वर्ग असल्यामुळे आणि मी स्वतः एक महिंद्रा अँड महिंद्राचा कामगार असल्यामुळे महिंद्रा कंपनी असो, बॉश असो, सिएट असो, कामगार वर्गाचा आम्हा 4ही उमेदवारांना खूप मोठा पाठिंबा आहे। आणि माझ्याबरोबर जे 3 ज्येष्ठ नगरसेवक आहे त्यांचा अनुभव घेऊन आणि प्रचाराची धुरा आज आमचे आदरणीय नंदुशेठ जाधव यांच्या माध्यमातून अतिशय उत्तम असा झालेला आहे। आणि आमची एकजूट बघता तुमच्याही लक्षात आलं असेल की वातावरण कसं तयार झालेलं आहे। आणि सर्व कार्यकर्ते असो की आमचे सगळे नातेवाईक मित्र सगळे एकत्र एकजुटीने अतिशय उत्साहाने आम्ही प्रचार करत आहोत। आम्ही प्रचाराला सकाळी 9 पासून जर निघालो तर 2 वाजेपर्यंत आमचा असा हसत खेळत प्रचार असा आमच्या एकही मजूर लावून आम्ही आमच्यामध्ये एकही मजूर नाही। आमच्या सगळ्या प्रत्येकाच्या 6-6, 7-7 महिला म्हणलं म्हणजे आमच्या घरच्या आहे। कोणी एक रोजानं बाई लावलेली नाही, माणसं लावलेली नाही। आमच्या सगळ्याचे घरचे 20-20, 30-30 माणसं आहे। आमच्या कुटुंबातून आम्हाला सर्वांना आनंदात आम्हाला अशी साथ दिलेली आहे आणि कोणी म्हणत नाही, वाकडं तोंड करीत नाही, हसूनच आमच्या महिला आमच्याकडे येत्या, हो ताई आमचं तुमच्याकडेच मतदान आहे, आम्ही तुम्हालाच देऊ। आम्ही अशा लाडक्या बहिणी बोलता, लाडके बंधू बोलता, काही मुलं आमच्याकडे धावून येतात। ते असं वाटतं का हे 4ही उमेदवार हसत खेळत चालतात आणि ह्या लाडक्या बहिणीचा तर आम्हाला खूप काहीतरी परिसात आहे। याच्यातून आम्हाला कुठलीच अडचण येणार नाही। आमचा विजय निश्चित आहे आणि आजच विजय झाल्यासारखा आहे। आमच्यामध्ये जर म्हणलं तर आज 500 ते 600 नुसते माणसंच आहे, त्याच्या नंतरच्या लेडीज आहे। एवढ्या सांगून मी प्रचंड मताने विजय होऊन आम्ही 4ही उमेदवार हे तुम्हाला आजही विजय सांगतो। प्रचाराचा 5वा दिवस गेल्या 5 दिवसांपासून अत्यंत चांगला असा प्रतिसाद आम्हाला प्रभागातील नागरिकांचा मिळतोय आणि मला असं वाटतं मागच्या टर्मला जे काही विकास कामं प्रभागात केलेली आहे त्याची पावती निश्चितच येणाऱ्या 16 तारखेला आम्हा 4ही उमेदवारांना मिळणार आहे अशी मी आशा बाळगते। तसेच असं म्हणतात की प्रभाग 10 असो किंवा पूर्ण सातपूर परिसर असो हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटला जातो आणि लाडक्या बहिणी असतील किंवा जे शिवसैनिक असतील ते नक्कीच आम्हा 4ही उमेदवारांना मतदान करून जास्तीत जास्त मतांनी निवडून देतील यात काही शंकाच नाही। तसेच मी 4ही उमेदवारांच्या वतीने या ठिकाणी आवाहन करू इच्छिते की प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना या पक्षाशिवाय पर्याय नाही असं मला तरी वाटते आणि म्हणूनच येणाऱ्या 15 तारखेला आम्हा 4ही उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान करून सर्वांनी भरघोस मतांनी निवडून द्यावे अशी मी 4ही उमेदवारांतर्फे विनंती करते। जय हिंद, जय महाराष्ट्र।